तर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा फोटो राजकीय फ्लेक्सवर असल्याचं देखील दिसून आलंय। शिरूरमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर दत्तात्रय गाडेचा फोटो आहे। शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर आरोपी दत्ता गाडेचा फोटो आहे। अशोक पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर हा फोटो आढळून आलाय। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा राजकारणामध्ये वावर आहे का हे देखील प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। अशोक पवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शिरूरचे माजी आमदार आहेत। आरोपी दत्ता गाडे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे का असा सवाल उपस्थित होतोय। आरोपी दत्ता गाडेच्या व्हॉट्सअप डीपीवर शिरूरचे आमदार माऊली कटके यांचाही फोटो आहे। माऊली कटके हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शिरूरचे आमदार आहेत। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शिरूरचे माजी आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार माऊली कटके यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। स्वारगेट या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे। तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे। मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळं रेकॉर्ड मागणं आणि पोलीस खात्यानं संबंधित त्या आरोपीला ताबडतोब शोधून त्याच्यावरती कारवाई करून हा कुणाकुणाच्या घरी जात होता, याचे हितसंबंध कुणाकुणाशी जोडलेले होते ते शोधणं गरजेचे नाही। त्या हितसंबंधितावर पण कायदेशीर काही कारवाई करता येते का याचा पण शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।